परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी 18 प्रभागामधल्या 36 उमेदवारांना त्याचबरोबर नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज बी फॉर्म आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट केलेले आहेत। निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ताकदीनं पंढरपूर नगर परिषद लढवण्याच्या बाबतीत निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचे उमेदवारांचे बी फॉर्म आज मी निवडणूक प्रभारी या नात्यानं त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेले। मला निश्चितपणाने खात्री आहे की संबंध देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचं असलेलं वातावरण, त्याच्या माध्यमातून झालेला विकास हा लोकांच्या डोळ्यासमोर आहे। त्याचबरोबर पंढरपूर नगर परिषदेमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, या दोघांच्याही नेतृत्वामध्ये या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आमचे नेते आदरणीय माजी आमदार प्रशांतजी परिचारक असतील, पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार आदरणीय समाधान दादा, या दोन्ही नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व वार्डामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची विकासाची कामं या ठिकाणी पोहोचलेली आहेत। लोकांच्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचलो। त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर भरभरून अशा पद्धतीनं आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी होतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे। त्याचबरोबर थेट जनतेतनं नगराध्यक्षाची निवडणूक या निमित्ताने होते। नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर भरघोस अशा मताधिक्याने निवडून येईल आणि पुन्हा एकदा पंढरपूर शहरामध्ये विकासाची गंगा जी सातत्याने अविरतपणे सुरू आहे ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही शेवटच्या घटकापर्यंत आणू अशा पद्धतीचा मला तमाम मतदार बंधू भगिनी माता भगिनी यांना या निमित्ताने विश्वास द्यायचा। विरोधक सगळे एकजुटीनं आमच्या समोर विरोधात असायचे, तरी सगळे एक असताना सुद्धा कायमच लोकांचा मतदारांचा विश्वास परिचारक कुटुंबियावर असल्यामुळं आम्ही ती निवडणूक लढून यायचो, जिंकून दाखवायचो, मेजॉरिटी आमची यायची। आणि ह्या वर्षी तर अतिशय चांगलं वातावरण आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या तमाम सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि मला निश्चितपणाने खात्री आहे की बिहारची असेल निवडणूक, पाठीमागच्या काही निवडणुका झाल्यानंतर हे कार्यकर्त्यांचं मॉरल मनोबल या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चितपणाने वाढलेलं आहे आणि अधिक ताकदीनं आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे। येणाऱ्या 3 तारखेला आपल्याला मतदार पेटीतनं मतमोजणीतनं या ठिकाणी आपल्याला दिसेल की भारतीय जनता पक्षाचं वातावरण आज तमाम पंढरपूर सुद्धा भाजपमय झालेलं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळेल। निश्चितच आमच्या सर्वांची श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या मालकांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली आज पांडुरंग परिवाराकडे असलेल्या ज्या ज्या संस्था आहेत त्या अतिशय शिखरावर नेण्याचं काम स्वर्गीय मोठ्या मालकांनी केलं आणि तोच वारसा आज समाजामध्ये रुजवण्याचं काम आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक साहेब असतील, आमचे सर्व कार्यकर्ते या निमित्ताने करत आहेत। त्यामुळं तिथं कुठं बोलायला संधी नाही, तर विकास करत असताना हे म्हणजे विरोधकाकडनं बोललं जाणारच आहे ते काय आम्ही गृहीत धरू नाही, परंतु तरी सुद्धा सातत्याने गेली 40 वर्षापासून आज पंढरपूर नगर परिषदेचं नेतृत्व आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं। त्यामुळं विरोधक बोलणारच आहेत, ते विरोधकाला आता पुढे प्रचार जसा होईल तसं त्या पद्धतीने उत्तर आमचे नेते असतील, आमचे कार्यकर्ते या निमित्ताने देतील। मला एवढी खात्री आपल्याला द्यायची की तमाम मतदारांचा आमच्या कुटुंबावर किंवा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे हे आपल्याला येणाऱ्या 3 तारखेला दिसेल आणि संपूर्ण पंढरपूर शहर हे भाजपमय झालेलं आपल्याला 3 तारखेच्या निवडणुकीमध्ये मतमोजणीमध्ये दिसेल असा मला विश्वास आहे। आम्हाला तमाम मतदार राजा बंधू भगिनी माता भगिनीने आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांना द्यावेत आणि येणाऱ्या 2 तारखेला नगराध्यक्षांसाठी असो किंवा खालील सगळ्या नगरसेवकांसाठी असो याला भरभरून अशा पद्धतीचा आशीर्वाद तमाम मतदार राजांनी द्यावा आणि कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तमाम मतदार राजाला या ठिकाणी आवाहन करतो।